रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करत आहोत. तर आज आपण आलो आहोत डोंगरगावामधील नळवाडीमधील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब विठ्ठल दराडे यांच्या डाळिंबाच्या शेतीमध्ये. तर जे आज आपण डाळिंबाचा प्लॉट बघतोय, डाळिंबाची जी आज सेटिंग बघतोय, ही सेटिंग जवळ आहे. तर त्या व्यवस्थापनामध्ये जो आता आपलं जे रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल चालू आहे, सर आता मला सांगा, आपले डाळिंबाचे आता किती झाड आहे सर एकूण? 1100 झाडे. 1100 झाड आहे. तर डाळिंब आता पानगळ कधीची आपली? पानगळ 7 मार्च. 7 मार्चची पानगळ आहे. आणि म्हणजे साधारणपणे आता सेटिंग पूर्ण होऊन साधारण बागेला 2-2.5 महिने झाली, कंप्लीट झालेली. तर सर आता सरासरी आपली एक 50 ग्रॅमपर्यंत आपली साईज पोहोचलेली. तर मला सांगा सर, आता याच्या आधी डाळिंबाची परिस्थिती कशी होती? गेल्या वर्षी आमच्या बागावर तेल होता. बरं. पण आम्ही रामा ॲग्रोटेकचं निमकरण वापरून, सृष्टी वापरून बागावरून तेल नष्ट बाग सर आता म्हणजे साधारणपणे मागच्या वेळेस जो तेल्या होता किती प्रमाणामध्ये होता? तो 25% होता, पण आता नाहीसच झालेला आहे. अच्छा. तर काय वापरलं त्यासाठी सर? निमकरण कापूर वापरला. निमकरंज आणि भीमसेनी कापूर हे कॉम्बिनेशन सर किती दिवसाला वापरता तुम्ही? आता आम्ही 15 दिवस वापरलं. 15 दिवसातून किती स्प्रे झाले असते? तर 3 स्प्रे. आणि रेस्टमध्ये किती स्प्रे झाले आपले? रेस्टमध्ये 3 झाली. 3 स्प्रे म्हणजे एकूण 6 स्प्रे आपण घेतलेले. तर सर त्याला आता सध्याला आपल्याकडे पूर्ण कंट्रोल आहे. ओके. आता एवढं टेम्परेचर आहे सर आपल्याकडे जवळजवळ आता 43-42. तर पाटोळे सर, आता तुम्ही याला कसं मार्गदर्शन दिलेलं आहे? त्याला आम्ही रेस्टिंगला बायोसृष्टी डाळी स्पेशल दिलेलं आहे. निमकरण कापूरचे स्प्रे काढलेले, रूट मॅजिक कंटिन्यू प्रत्येक पाण्याला देत आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर बाग धरल्यानंतर पेन डाळिंब स्पेशल आपलं रूट मॅजिक आहे, मायक्रोन्टन आहे, सायझर आहे, याचं कंटिन्यू वापर चालू आहे बागेला. सर आता तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच वापर करताय ना रामा ॲग्रोटेकचा? गेल्या वर्षापासून तुम्हाला असं रामा ॲग्रोटेककडं का वळावं असं का वाटलं बघ? नाही, खात्री आहे. खात्री म्हणजे सर आपण जे सांगतो शेती तुमची आणि खात्री आमची, म्हणजे आपण जे प्रॉडक्ट वापरतोय तर त्याचे आपल्याला 100% रिझल्ट मिळालेले. तर सर मी जे सांगितलेलं आहे तुम्हाला, तुम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे आता, आणि सर्व प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या बागेवरती वापरले, म्हणून आपल्याला आपल्यातून म्हणजे आता कितवं बर कितवं असेल आपला? हा दुसराच आहे ना. दुसरा बर आहे. दुसऱ्या बरामध्ये आपल्याला एवढं सेटिंग मिळणं, आणि पहिल्या बराला किती फळं होते? पहिल्या 12 होते, पण मग ते नुकसान झालं ना अगोदर. बरोबर. तेलग्रस्त. बरं सर, मला सांगा, समजा तेल्या जो आजार येतो, म्हणजे आपले ह्या सर्व गोष्टी जरी क्लिअर असतील, म्हणजे साईज, सेटिंग, आपल्याला फ्लावरिंग जरी चांगलं असेल, पण जर तेल्या आला तर आपली जी मानसिकता कशी असते सर? नाहीशीच होतं सगळं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पूर्ण डाळिंबामध्ये निगेटिव्ह करण्याला सगळ्यात एकमेव आजार आहे मर रोग आणि तेल्या. आणि निमकरंज कसं आहे सर? मग आपलं जे निमकरंज वापरलं तुम्ही, म्हणजे निमकरंजला तुम्ही 100 मधून किती मार्क देऊ शकता सर? 100% मार्क देऊ. आम्ही जर ते वापरलं नसतं, आम्हाला गेल्या वर्षी डाळिंबच पाहिलं. अच्छा. म्हणजे सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आता सध्या परिस्थितीत पण डाळिंबाचे बाजार साधारणपणे 150+ आहेत. हे बाजार अजून वाढणारच आहेत आणि बाजार वाढतच राहणार आहेत. परंतु आपल्याला समस्या म्हणजे तिथपर्यंत क्वालिटी, टॉप क्वालिटीचा माल आपल्याला पिकवणं गरजेचं आहे. माल जर असेल तर आपल्याला रेट मिळणार आहे. त्यामुळं रामा ॲग्रोटेकचा निश्चित तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं वापरा. हो, मी मारलेलं नव्हतं तोपर्यंत टिपका आला होता. बरं. या वर्षी वापरत टिपका दिसतो कुठं. त्यानंतर राहिला प्रश्न आपल्याला साईजचा. साईज, स्ट्रोक, तर त्यासाठी आपले रामा ॲग्रोटेकचे सायझर 999 आहे, बायोसृष्टी आहे, त्यानंतर रूट मॅजिक आहे. दिवसातून त्याचा नियमितपणे शेड्यूलनुसार वापर करायला पाहिजे. हे शेड्यूल जर फॉलो केलं तर तुमच्या सर्वांच्या बागेमध्ये तुम्हाला असं 150+ आपल्याला साईज, आणि सर्वात महत्त्वाचं मेन खोडाला फळ लागण्यासाठी जे आपले रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आहेत राहुल पाटोळे सर, हे स्वतः डाळिंब शेतकरी आहेत. आपल्या ज्या परिसरातील असं डोंगरगाव असेल, त्यानंतर चिकणी असेल, त्यानंतर राजापूर असेल, या गावांमधील जर आपल्याला शेतकरी मित्रांना जर काही डाळिंबाच्या समस्या येत असतील, स्ट्रेस असेल, त्यामुळे तुम्हाला फळांची साईज जाणवत नसेल, ह्या ज्या सद्य स्थितीमध्ये येणाऱ्या समस्या आहे, तर तुम्ही राहुल पाटोळे सरांशी निश्चित संपर्क करू शकता. त्यानंतर
आपल्याला आपल्या भागामध्ये म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विजय कानवडे की रामा ॲग्रोटेकच्या आपल्या तालुक्यामध्ये जेवढ्या डाळिंब बागा आहेत त्या एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यांना सेटिंगचा म्हणजे डाळिंबातील ज्या प्रमुख समस्या आहेत त्याचा कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी आले. तर आज आपण याचा पहिला जो व्हिडिओ शूट केलेला आहे तर ह्या पहिल्या व्हिडिओ शूटमध्ये आपण याची आत्तापर्यंत 50 ग्रॅमच्या प्लस साईज झालेली आहे. त्यानंतर सर्व फळे खोडाला लागलेली आहेत. बाग तेल्यामुक्त आहे विशेष म्हणजे. तर आपण याही पुढील कालावधीमध्ये साधारणपणे याचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर तोपर्यंत दादा तुम्ही शेतकरी मित्रांना आपल्या बागेची पार्श्वभूमी सांगितली, सद्य परिस्थितीमधली तुमची जी काही बागेची परिस्थिती आहे ती सांगितली, आत्ताची काय कंडिशन आहे आणि कोणते प्रॉडक्ट आपण वापरलेले आहे. तर पाटोळे सर आणि तुमचे रामा ॲग्रोटेक परिवारातर्फे सरचे स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.